तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आवळायचं मैदान कॅन्सल झालंय. का झालंय आपण विचारूया. हे मैदान कशा निमित्त घेणार होता? हे मैदान आपलं बेंद्रा सणानिमित्त बैलगाडी शर्यती आयोजक होतं. कारण का आमच्या इथं पुशीची यात्रा आणि चैत्र यात्रा खोरसडीत मोठी भरती आणि आमच्या आटपडी भागातली खोंडण येण्यासाठी पुणे भागातली गाडा मालक भरपूर येतात आणि आमच्यातल्या लोकांना गाडा मालकाच्या बैलांचा नाद लागावा मुलांना. आणि मुलं जी अशी नेत्यांच्या मागे फिरतात, राजकारणाच्या मागे, ती न फिरता बैलगाडी शर्यतीत मुलांनी उतरावं. आणि बैलगाडी शर्यतीत उतरल्यानंतर त्यांना 2 रुपये मिळतील. कारण का घरच्या गाईचा खोंड हा 10,000 खोंड आज बैलगाडी शर्यती चालू झाल्यामुळं तो ₹1 कोटी पर्यंत किंमत गेलेली आहे त्याची. जे BMW गाडीला किंमत नाही, आज खोंडाला किंमत आलेली आहे. त्यामुळे हे आम्ही मैदान घेतो आणि हे मैदान घेत असताना आम्ही हे रान 14 एकर रान भाडेपट्ट्यावर घेतलेलं आहे शेतकऱ्यांकडे एका. आणि त्याचा करार आम्ही 5 वर्षासाठी केलेला आहे. 5 वर्षानंतर पुढे भाडं वाढवाय ठरलेलं आहे. याचं वार्षिक भाडं 1 लाख रुपये आहे. आणि आम्ही आता 4 एकरामध्ये 9 फाट्या तयार केलेल्या आहेत. त्याचा पल्ला आहे 750 फुटाचा आणि पूर्ण पल्ला आपण बघू शकता, पूर्ण फाटी बघू शकता कशी आहे. आणि आज पुढचं जे मैदान होणार आहे 3D, जशी आपण एक तालीम बनतो पैलवानासाठी, कुस्ती करण्यासाठी, तशी बैलगाडी क्षेत्रात काय होतंय की फाटी आपण आखतो आणि बॅरिकेड किती जरी लावलं तरी बॅरिकेड तोडून आत प्रेशी घेतात आणि कडेच्या फाटीला मार खातात. तर आमचं नियोजन कसं आहे की कडेची फाटी एक राखीव ठेवायची. पण आमची फाटी सगळी रुंदी 14 फुटांनी फाटी रुंदी आहे. 13 ते 14 फुटापर्यंत रुंदी आतली आत. आणि त्यानंतर तास आहे 13 फुटी फाटी रुंदी ठेवून आणि 15 फाट्या तयार करून 13 गाड्या एका वेळेस पळतील असं नियोजन आहे. आणि 2 फाट्या राखीव ठेवून त्या 2 फाटीच्या बाजूला 10 फुटाचं अंतर ठेवून दोन्ही बाजूने ताराचं कंपाऊंड, ह्याकडून ते त्याकडेला 6 फुटाचं. आणि स्टेडियम जसं खालीवर पिक्चरच्या टाकीमध्ये असतं थिएटरमध्ये बसतं आपलं बॅरिकेड सारखं. बॅरिकेड नाही, लोखंडी जाळीचं मारणार आहे बॅरिकेड आम्ही. आणि कंपल्सरी आपली 8 गेजची जाळी ती पूर्ण मारणार आहे आम्ही ह्याकडून ते त्याकडेला 1000 फुटापर्यंत. प्लॅन कसं लक्षात आलं तुमच्या? हे प्लॅन म्हणजे आम्ही एक वकील आहे आणि शेतकरी संघटनेत काम करत असताना बैलगाडी क्षेत्रात वन्यजीव मध्ये पहिला बैल आपला टाकला होता. तो बैलगाडी शेतकरी वन्यजीव मधनं काढण्यासाठी हायकोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालय मुंबई, हे दिल्ली मुंबई, त्या ठिकाणी 150 लोकांनी जनहित याचिका दाखल केल्या होत्या. त्या सगळ्या आम्ही जनहित याचिका एकत्रित करून त्यानंतर ते बैलगाडी शर्यत चालू झाली आपली. आणि आपल्याला लक्षात आले की आपण महाराष्ट्रात बघायला गेल्यानंतर पब्लिक जी बैलाच्या अंगावर येतं आणि कडेच्या 2 गाड्या नंबर मार खातात, हे पब्लिक ऐकत नाही. किती जरी ओरडून बोललो आपण तरी ऐकत नाहीये. पोलीस असू द्या, कुणी असू द्या, पब्लिक ऐकत नाही. मध्ये येतं, पुढे येतं. त्यामुळं बॅरिकेड लावलं आणि बॅरिकेडच्या पुढं पब्लिक जाऊ शकत नाही. म्हणजे 10 फूट 25 फूट अंतर त्या बैलापासून पब्लिक मागे राहणार. आणि पब्लिकांना बसण्यासाठी पब्लिकांनी त्या खुर्चीने उठायचं नाहीये, त्यांनी आत बसायचं नाहीये. पब्लिकांना एक चांगलं वळण लागावं, जे प्रेक्षक असतं बघण्यासाठी बैलगाडी शर्यती, त्यांना एक चांगलं वळण लागावं, त्यांना एक असायचं स्ट्रक्चर. हे सुद्धा मी 3D केलेलं, मी 3D सुद्धा आपल्याला देतो. त्या 3D प्रमाणे आम्ही असं भविष्यात मैदान बनवणार आहे. त्याचं आता साईडला आम्ही ते मैदान वाढवण्यासाठी काम ठेवलेलं आहे. एका बगलेला आम्ही 9 फाट्या तयार केलेल्या आहेत. फाटी रुंदी आहे 13 फूट, लांबी आहे 750 फूट. बरं, आता तुम्ही पहिलं मैदान तुमचं असं थोडं क्रॉस होतं, आता त्यात काय बदल केलाय? पहिलं जे मैदान क्रॉस होतं त्यात आम्ही आता बदल केलाय की मैदान पूर्ण रान चाळून घेतलं पोकलेननं. जिथं ब्रेकरनं रान निघत नाही तिथं आम्ही ब्लास्टिंग उडवलं. जवळजवळ आमची ब्लास्टिंगलाच 500 होलं गेली. 500 होलं मारलीत ब्लास्टिंगची, सुरुंग उडवण्याची. आणि पोकलेन 15 दिवस चालू होतं. 2 डंपर 4 दिवस चालू होतं. आणि 150 डंपर आम्ही ह्यात मुरुम भरला आणि त्याच्यावर 20 डंपर माती भरली. त्यानंतर रोलिंग केलं, पूर्ण पाणी मारून रोलिंग करून लिवलिंग करून पूर्ण ही एक सपाटी जमीन केलेली आहे. यामुळे बैलाला आणि खोंडाला पळण्यासाठी कुठलाही अपघात होणार नाही आणि अपघाताची अशी होऊ नये याच्यासाठी आम्ही केलेले पूर्ण बघितलेलं आहे. आता मला सांगा, तुम्ही 13 फाट्या करणार आहे की अजून तुमचं काम 9 फाट्याचं चालू आहे? अजून काय फाट्याचं बाकी आहे? किती बजेट किती ठेवले काय? आतापर्यंत आमचे बजेट 4.5 लाख गेलेलं आहे. आणि हे 4.5 लाख रुपये मी स्वतः माझ्या खिशातले टाकलेले आहेत, कुणाने घेतलेले नाही. राहिलेली जी फाट्या आहेत 9 फाट्या, याच्यासाठी आम्ही देणगी घेतोय बैलगाडी मालकांकडं. आणि बैलगाडी मालक आमच्या तालुक्यातलेच आहेत देणगी देणारे, बाहेरचे कुठले नाही आहेत. आणि ते बैलगाडी मालकांनी स्वतः मला सांगितल्यामुळे आम्ही मैदान चांगलं केलं की, कारण का घाटाच्या वर मैदान जास्त होतात सातारा भागात, मान, खटाव, पेडगावला इकडं. तसं आम्हाला आमच्या आटपडी भाग, इकडं पिलीव भाग आणि इकडं सांगोला भागात मैदानच होत नाहीये. हे मैदान दर महिन्याला या ठिकाणी आमच्या ठिकाणी व्हावं. आणि आमची अपेक्षा आहे, जसं पेडगावला 1100 गाडीचं मैदान होतं तसं इथं आम्हाला 1,500 गाडीचं मैदान एका दिवसात पार पाडायचं आहे. इथपर्यंत म्हणजे तुमचं इथपर्यंत टार्गेट आहे. आणि म्हणजे 3Dचं कसं डोक्यात आलं तुमच्या?
3D म्हणजे आपण जसं प्लॅन करतो तालीम बाजायला तसं मी 2-3 इंजिनियर आणली, त्यांना ते दाखवलं 2-3 इंजिनियरला, आणि इंजिनियरला दाखवल्यानंतर इंजिनियरकडून मी 3D तयार करून घेतला. 3D तयार करून घेण्यासाठी मला 15-10 दिवस गेले इंजिनियरकडे बसून. ते 3D बैल कशी सुटणार, किती पळणार, कुठं थांबणार, पुढं काय होणार, हे सगळं 3D तयार करून घेतला. 3D ला मी स्वतः 15,000 रुपये रोख दिले इंजिनियरला. आणि 3D सुद्धा मला सांगा, आता 700 फुटाचा पल्ला आहे, ओपनचा पल्ला किती असणार आहे? 1000 फुटाचा पल्ला असणार. आपल्याला सगळं रान 1200 फुटापर्यंत आपल्याला पल्ला करता येतोय किंवा त्याच्यापेक्षा जास्त करता येतोय, पण आपल्याला 1200 फुटा पुढे पल्ला ठेवायचा नाहीये. ओपनला पल्ला 1000 फुटाचा राहणार. आदत वासराला जशी बैलगाड्यांची मालकांची येईल आपल्याला तसं आम्ही 100 फुटावर खुणा करत येणार. 50 फुटावर 50 फूट झालं का तिथं टेपने लिहिलेलं असणार अंतर 50 फूट. कोणी जरी मापलं तर ती 50 फूटच भरलं पाहिजे, त्यापेक्षा ज्यादा भरणार नाही. जर त्यावेळेस बैलगाडी मालक आदत वासर बारकी आहेत म्हणली 800 फुटाचा ठेवा किंवा 700-750 ठेवा, तर त्या बैलगाडी मालकांच्या नियोजनावर ती 750 फुटापुरला कायम राहणार आपला. बरं, आता तुम्ही मागचं काढले, आता 700 फूट किती मैदान? 750 मागचं काढले, माग परत मैदान अजून मागे येणार आहे थोडं वाळून. महाग आपल्याला रान भरपूर आहे, अजून रान महाग आपण मैदान वाढवणार आहे, आणि ते ही शर्यत चालू राहणार. ह्या 9 फाट्यात आता काही आम्हाला करायला लागत नाहीये. मागचं मैदान तसं वाढत जाणार, जसं आम्हाला आर्थिक बजेट वाढेल तसंही मैदान वाढणार. आम्ही कुठल्याही पैशासाठी किंवा कुठल्याही लोभासाठी मैदान करत नाहीये. आम्हाला एक नाद आहे म्हणून मैदान आम्ही करत आहे, आणि चांगल्या प्रकारचं मैदान करू. आणि आमच्या ह्याच्या मागच्या मैदानात कुठलाही अपघात झालेला नव्हता, आणि कोणाचंही आमच्याकडे बक्षीस राहिलेलं नाहीये. जरी कोणाचं बक्षीस राहिलं असेल तर त्यानं समोर यावं आणि सरळ तुमच्या कॅमेऱ्यात सांगावं की बाबा की ह्याने बक्षीस या गावात दिलं नाही, असं कुठलंही आमच्याकडे बक्षीस राहिलेलं नाहीये. बरं, आता मला सांगा, एवढं मला वाटतंय तुम्ही एवढं आता तयार करा पूर्णपणे पोकल्यान बिकल्यान, हे का म्हणजे कसं सुचलं तुम्हाला की हे करावंच? कारण का लेवल केल्याशिवाय मैदान पळता येत नाही. आपण स्वतः बघतो चढायला लागताना कसा त्रास होतो, एका बैला उतार येतो, एका बैला येतो. आणि बैलगाडी मालक म्हणले मैदान जर सरळ करा, आम्हाला पळताना थोडा नक्याला बैलाला आमच्या त्रास होते. बरं, बैलाला एखाद्या नक्याला त्रास झाला तर बैल असतो कोड भरावा पैसा, त्याचं आपल्यामुळे नुकसान नको आपल्या एका दिवसाच्या मैदानामुळे. आणि आपल्याकडे मैदान चांगलं असेल तर बैलगाडी मालक वाढणार, या विषयावर आपण मैदान चांगलं केलेलं आहे. आणि आता हे मैदान कॅन्सल झालेलं आहे आपलं, उद्या जे होणार होतं 26 तारखेचं, हे मैदान 10 दिवसात आम्ही चांगल्या आणि ह्याच्यापेक्षा चांगलं काय ह्यात बदल करता येत असेल अजून ह्याच्यापेक्षा आम्ही चांगलं मैदान करणार आणि 1 नंबर. आणि ह्या मैदानावर आपण लॉनचं गवत लावणार आहे, गवत लावून घेणार आहे. जरी बैल पडला तरी गवतामुळे बैलाला लागत नाही. एवढं प्लॅनिंग आहे तुमचं? एवढं प्लॅनिंग आपलं मोठं आहे. आता ज्यांची गाडी नोंद झाली त्यांना कसं पैसे परत करणार आहे? त्यांचं पैसे रिटर्न, ज्या गुगल पे वर आम्हाला पैसे आलतं त्या गुगल पे वर आम्ही फोन करून स्वतः पैसे रिटर्न पाठवणार आहे. आणि जरी कुणाचं पैसे आमच्याकडे पाठवणं चुकून राहिलं तर त्यांचा फोन आम्हाला येईल. फोन आला का आम्ही त्यांना लगेच रिटर्न पैसे देणार आहे. बर, आणि काय हो सांगताल मैदानाबद्दल, काय सांगताल? हे आवळाईचं मैदान हे महाराष्ट्रात 1 नंबर असं मैदान झालं पाहिजे. ह्या पद्धतीने सगळे यांनी वकील साहेबांनी जे नियोजन लावले, जमीन भाडे करारावर घेणे असू द्या, मैदान तयार करणे असू द्या, सतत वकिलांच्या मागे आमचा असं एक तगादा असतो की वकील साहेब आपल्या आटपाडी तालुक्यात असं काहीतरी झालं पाहिजे की आपलं महाराष्ट्रात नाव गाजलं पाहिजे आपल्या आटपाडी तालुक्याचं. असं त्यांनी वकील साहेबांनी मैदान इथं मोठं करण्याचं नियोजन घेतलेलं आहे. आणि त्या पद्धतीत त्यांनी कामकाज सुद्धा चालू केले. गेल्या 20-25 दिवसापासून आमची चर्चा चालू आहे. 20-25 दिवसात त्यांनी पोखलँड सांगितले, बरेच JCB सांगितले, सांगून त्यांनी मैदान हे अतिशय चांगल्या पद्धतीने तयार केले. ज्यावेळेस पहिलं पाठीमागे वेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस मैदान जेव्हा बघितलं तेव्हा एकदम असं खडकं असं मैदान होतं. पण आता सध्या जर बघितलं तर आतापर्यंत आम्ही जेवढे मैदान बघितले तेवढ्यात असं तुम्हाला सपाट मैदान आणि एवढे मऊ मातीपर्यंत असं एवढं कुठं आजपर्यंत आम्ही बघितलं नाही असं मैदान तयार झालेलं आहे. आता पुढच्या मैदानाची तारीख कशी काय, कसं असणार आहे नियोजन पुढचं? आता पुढचं म्हणजे आता आम्ही हे मैदान कॅन्सल झाले काही कारणास्तव आम्ही प्रशासनाला कळवणार आहे आज. आणि त्यानंतर प्रशासनाला पुढची तारीख घेऊन, प्रशासनाच्या नियमाप्रमाणे जी तारीख आहे ती घेऊन आणि प्रशासनाच्या ज्या अटी आहेत शासनाच्या काय त्या अटीत बसून आम्ही लवकरच मैदान घेणार आहे. एक 10 दिवसात मैदान नवीन घेतलं जाईल या ठिकाणी. चला मित्रांनो, धन्यवाद.